नवीन गेम आले मार्केट मध्ये. तुम्हाला 101 सुकी मच्छी भेटून जाईल मित्रांनो. इथे पण काहीतरी आहे. तर हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग अपलोड करतो परत. आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे, तर आपण चाललो आज कुठं, खोपोलीमध्ये सासगावच्या यात्रेमध्ये, जी दरवर्षी भरते. दिवाळी झाल्यानंतर लगेच जत्रा सासगावची भरते. 15 दिवस असते. आज 5वा-7वा दिवस आहे. तर आपण जाऊ आज सुकी मच्छी आणि म्हणजे बंदार घ्यायला. रेट बघू. कोयते, तांबे, पित्तळ, हंडे, प्लास्टिक, पत्रा, लोखंड, याचा सगळ्यांचा भावाला पण तिथं काढू. तर चला, मजा येईल ब्लॉग मध्ये, मला पण असं वाटतंय. आणि बुट्टे घालतो जरा. आता जाता वाघाने बुट्टे घेतात 1200 रुपयाची. बाजूला बघू नका, सिमेंटचे कोणी ठेवल्यात. अजून प्लास्टरचं काम बाकी म्हणतात, कोणी तसे ठेवल्यात. बुट्टा बघा बघतोय. चलो चला तू जाऊ, पटापट गाडी चालू करू आपण आपली. टाइम झाला आधी. तो आपण करते आपण गाडी चालू. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय जत्रेमध्ये. आणि गर्दी एवढी आहे का काय, आपला व्हिडिओ बनवला काय मोबाईल काढू शकत नाही का. मोबाईल पडला तर डायरेक्ट तुडवतील, एवढी गर्दी आहे. मग आता आम्ही या रस्त्याला आलो, इकडे एवढी गर्दी नाही. आताच भरलाय. 8 दिवस झाले वाटतं, 7 दिवस झाले भरून. आणि काय बघू आता, एक्सप्लोअर करू थोडा. एवढी गर्दी आहे बस रे बस. काय पाळणा दाखवतो तुम्हाला, थांबा. जत्रेतला पहिला पाळणा. आणि नवीन गेम आले मार्केट मध्ये. याच्यात काय दिसतं ते आता, काय मध्ये काय दिसतं याची मजा बघू आपण. त्याला काय दिसतोय तो, आणि त्यानंतर आपण विचारू त्याला काय दिसला. कोणा भेवालाय तो इकडे तिकडे बघतोय. येड्या जमा या तुझ्या समोर नाही. दाखवा ना.
तो मित्रांनो आता येऊन मी आलोय एंडला आणि गर्दी एवढी आहे काय मोबाईल काढायला भेटत नाही. एवढ्या गर्दीत मोबाईल काढला पत्ता नाही लागला मोबाईल कुठे जाईल त्याच्यामुळं मोबाईल काढत नाही. काय करशील. आणि माझ्यासोबत आला यश आणि त्याची बायको, मी आणि माझी बायको आहे. तर गर्दी एवढी आहे तर 5 मिनिटं मोबाईल काढला मोबाईल गायब होईल पत्ता नाही लागणार. परत आयफोन घ्यायला लागला हप्त्यावर दुसरा. तर मी तुम्हाला असंच दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडा. आणि किंमत वगैरे काय आहे स्वेटर आणि इतर काय गोष्टींची तर ती मी तुम्हाला दाखवीन येते पुढं. तुमको असं दाखवीन मेरा तब तक के लिए आगे बढ़ते. हा तर मित्रांनो आलो होतो स्वेटरची प्राइस काढायला. आता थंडीचा पण जमाना चालू झालाय तर स्वेटर आपण बघू. तोपर्यंत बघू काय बजेट बोलतोय. किती 650. तर बाबांना एक स्वेटर घेतो आले यार का. बाबांना थंडी जास्त लागते. तो देख सकते हैं आप ये चाचा दिखेंगे आपको और ये भाई भी दिखेंगे. ही गल्ली त्याची स्वेटरची तिकडे खाली पण आहेत. पण आता बघू रेट आधी रेट काढले माहित नाही होणार. तुम्हाला पण यायचं असेल तर मित्रांनो या. तो 650 रुपये बोलतोय. बायकोन त्याला 300 रुपयाचा आटपला. तो मित्रांनो आपण फायनली स्वेटर घेतले स्वेटर. तर 300 रुपयाला एक आहे पण 2 दिवसात किती घालतोय. सातगावची जत्रा भरते दिवाळीच्या नंतर पण जत्रा भली मोठी असते त्याच्यामुळं फिरायला आखी रात जाईल तरी जत्रा फिरून नाही होणार. पूर्ण 2 दिवस लागतील तेव्हा ती कुठं फिरून होईल. तर आता आपण जाऊ आपल्या सबस्क्रायबरच्या इथं आणि 15चा रेट काढू. बघू कसं काय. तर मित्रांनो आता आपण आलो 15च्या गल्लीमध्ये म्हणजे सुकी मछली घ्यायला. तर बघू रेट कसं काय कसं काय आपल्याला माहिती होईल थोडं. आणि तुम्हाला पण जर तुम्ही आता कधी उद्या परवा तेरवा आले तर तुम्हाला घ्यायसाठी सोपं पण होईल. आपण आता एखाद्या दुकानात विचारू. तर मग थांब जरा आता कोणत्या दुकानात विचारते ते या साईडला भरले जत्रा. कुठेतरी एका ठिकाणी थांबून आपण रेट विचारू जिथं मला सबस्क्रायबर आहे तिथं जाऊ आपण आणि तिथं रेट विचारू. म्हणजे तो आपल्याला थोडा कमी सांगाल. आता तो किती कमी सांगाल तर आपल्याला तिथं गेल्यावर समजेल भावा. कारण का आपल्या आधीच दिवस तंगीचे चालू असतात. कोयते बिते तुम्हाला घ्यायचे असेल कोयते पण आपल्याकडे आहेत. हा कोयता येते नको. ₹400 किलो. ये नवीनच देखलं मग काहीतरी. कोलंबी असं ना. कोलंबी सोड आहे 1500 रुपये किलो. म्हणजे मोठी वाली. हा मोठी कोलंबी असते लांबडे लांब. अजून जवळा पण आहे. बोंबील जवळा सुकट अजून एक जवळा त्या पुढे अजून एक सुकट त्याच्या पुढे अजून बोंबील आणि 400 रुपये किलो. बाकी 400 रुपये किलो. मित्रांनो तुम्ही जर आले तर तुम्हाला यायला भेटतील. ते नक्की तुम्ही या. तुम्हाला माझं नाव सांगा तुम्हाला अजून कमी करून भेटेल. बोंबीलच आहेत वागत्या वगैरे. पाण्याच्यामुळे रेट जास्त आहे. पाणी पडलं ना पाण्यामुळे रेट जास्त आहे थोडा. जेवढं रेट नसतं मार्केटला कधी दोन्ही होईल कमी भाव पण होऊ शकते. किती दिवस आहे अजून जत्रा. 5-7 दिवस अजून 7-8 दिवस आहे ना. ठीक आहे. तू काय घेते का घे थोडा घे ना काहीतरी. अजून वागत्या पण आहेत बागड्यात ना. वांगड्या पण आहे. बोंबील 120 रुपये पाव. वागत्या 500 रुपये किलो म्हणजे जवळजवळ 125 रुपयेच्या आसपास. 130 रुपये पाव किलो पकडा आणि 125 रुपये पाव किलो बरोबर. 125 रुपये पाव किलो आणि 120 रुपये पाव किलो. आणि अजून बरीचशी दुकान आहेत पण तुम्हाला इथे थोडं स्वस्त भेटेल.
काय प्रमोशन वगैरे नाही केला, पण आपले सबस्क्रायबर आहेत ते त्याच्यामुळे. तुम्हाला 101 सुकी मच्छी भेटून जाईल मित्रांनो. इथे पण काहीतरी आहे. तर हाय मित्रांनो, गर्दी एवढी आहे तर ब्लॉग कसा काय बनवला काही समजत नाही. हे एवढ्या गर्दीत मोबाईल काढला की मोबाईल शो होईल, परत आपल्याला दुसरा मोबाईल घ्यायला लागेल. पण तरी पण आपण काढतो थोडा टायमाने. तुम्हाला मी स्वेटर दाखवला आणि सुकी मच्छी दाखवली. आता आपण तिकडे जाऊ पाळणे बघायला. तर आता फक्त हा मच्छी बघा, हा खायचा कधी संपवायचा कधी काय बाकी. पण बऱ्याच साड्या वस्तू आहेत. 101 आयटम भेटून जाईल तुम्हाला. जर आला काय हेच खाऊ पाहिजे आपल्याला, बाकी काय नाही. पण गर्दी एवढी आहे का बस रा बस भावा. पण आता थोडी कमी झाली गर्दी. ही गाडी मोठी आली ना त्याच्यामुळे गर्दी कमी झाली. आता त्या साईडला जातो. ही गाडी I10 तिच्या पुढे जातो. आता आलो या साईडला. इकडे जाऊन थोडी मजा घेऊ. फुलं पाकळी काय घ्यायची असेल तुम्हाला तुम्ही या. बरेच जत्रा भरले. हाँ चलो भाई, टिकट वाला टिकट ले लो. हाँ देवी ज्योति बुकिंग वाला टिकट वाले को टिकट. कैसे जानता, कैसे पहचानता था कि गधा कैसे इंसानों की जान पहचान करता. ही घ्यायला लागलेली स्टिप. आता सांगाल किती. तर मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण इथं संपू. आशा आहे का तुम्हाला मला ब्लॉग पटला असेल. आणि जर तुम्ही इथपर्यंत आला असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक केला तर केला. तर मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अजून चांगला ब्लॉग घेऊन येतो साठी. तब तक के लिए बाय.